पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गॅस टंचाईचं गंभीर चित्र समोर आलं आहे। आंबेठाण गावात श्रीराम जन्मोत्सव आणि हरिनाम सप्ताह दरम्यान हजारो भाविकांच्या महाप्रसादासाठी चक्क चुली पेटवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे। आंबेठाण तालुका खेड या गावात श्रीराम जन्मोत्सवाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। या सप्ताहात दररोज 2 ते 2,500 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। मात्र गॅस टंचाईमुळे गेल्या 5 दिवसांपासून महाप्रसाद चक्क चुलीवर शिजवला जात आहे। गॅस उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना लाकूड वापरून पारंपरिक चुली पेटवाव्या लागत आहेत। त्यामुळे अन्नाला चव येत असली तरी वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। सध्या उत्तर पुणे जिल्ह्यात यात्रा जत्रांचा हंगाम सुरू आहे। मात्र आखाती देशातील युद्ध परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे। घरगुती गॅससाठी 40 दिवसांची प्रतीक्षा तर व्यावसायिक गॅस पूर्णपणे टंचाईत गेला आहे। यामुळे केवळ घरगुतीच नव्हे तर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होत आहे। लाकूड आणि वाढलेला खर्च या सगळ्या अडचणींचा सामना करतही ग्रामस्थ भाविकांची सेवा अखंडपणे करत आहेत। मात्र गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। गॅस टंचाईचा फटका आता थेट धार्मिक कार्यक्रमांनाही बसत असल्याचं स्पष्ट होत आहे। प्रशासन यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। युद्धामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची टंचाई झाल्यामुळे येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होत आहे। त्यासाठी गॅसची फार मोठी टंचाई झाली। गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले, त्यानंतरही सरपणाव करण्याची वेळ आली। मी त्यांना साथ दिली व 3-4 दिवस झाले सप्ताह चालू होऊन प्रत्येक दिवशी 3 ते 4 हजार लोक जेवण अन्नप्रसाद करतात। श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व पारायण या सर्व गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 37 वर्षापासून आंबेठाण ग्रामस्थांमध्ये या ठिकाणी चालू असतात। तरी ह्या वर्षी सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी जवळजवळ 25 ते 30 हजार लोक या ठिकाणी अन्नप्रसाद घेत असतात। दररोज 3 ते 4 हजार लोकांचं अन्न या ठिकाणी अन्नदाते मंडळांकडून मिळत असतं। परंतु यावर्षी गॅसची टंचाई असल्यामुळं यावर्षी लाकूड, सरपण या ठिकाणी आचार्यांना त्या प्रकारचं त्यांनी नियोजन करून अतिशय उत्तम प्रकारचा स्वयंपाक या ठिकाणी लाकडांवरती केलेला आहे। गॅसची टंचाई असल्यामुळं गावकऱ्यांना खूप या ठिकाणी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये यात्रा कमिटीला सामोरे जावं लागलं आहे। ह्या गोष्टीचा परिणाम यात्रा जत्रा व ग्रामस्थ आणि आपल्या पाहुणे मंडळींवरती सुद्धा होणार आहे। तरी या ठिकाणी शासनाने त्या गोष्टीची दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारचे निर्णय घ्यावेत असे आमच्या आंबेठाण ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतो, सूचना करतो।